कृषि मंत्री दत्तात्रेय भरने ने बताया कि जून से नवंबर के बीच अतिवृष्टि के राज्य के किसानों को सबसे बड़ा झटका दिया। बारिश के कारण तकरीबन 1,31,00,000 किसानों को नुकसान हुआ, जबकि 1,30,00,000 हेक्टेयर क्षेत्र प्रभावित हुए। मंत्री दत्तात्रेय भरने का कहना है कि किसानों को राहत देने के लिए राज्य सरकार ने केंद्र सरकार को 29,000 करोड़ रुपए का प्रस्ताव भेजा है और उम्मीद है कि जल्द ही यह राशि राज्य को प्राप्त होगी। अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। जर शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये 1,31,00,000 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला। आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणतः 1,03,00,000 हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं। आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे। तर निश्चित प्रकारे काल आपण ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही। या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या CM कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे। आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे। आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल। आपला प्रस्तावच जर केला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल, कारण का हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होतं। हा प्रस्ताव याचा असं असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे। शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झाले ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे। त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे। आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याचं थांबवलेलं नाही। राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे। सर काय म्हटलेलं आहे, किती निधी मागितलाय, काय काय नमूद केलं प्रस्ताव? आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे तर हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले, आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे। केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार। केंद्र सरकारचे पैसे मिळतील ह्या अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे। मंत्री महोदय, तुम्हाला असं वाटत नाही का, एक मिनिट, तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री महोदय की 2 महिने हा काळ उलटून गेलेला आहे, खूप उशीर झालेला आहे। तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे, हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील। तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय, स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील। गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण पाठवलेला, आठवडा लागला प्रस्ताव। ऐका ना, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना, जरी प्रस्ताव आपण केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील या अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये। म्हणजे ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार, ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत। पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटप केलेले सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही साधारणतः अजून सुद्धा। म्हणजे जसं तुम्ही म्हणताय अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली? नाही, मदत आकडेवारी आपण दिलेली, आकडेवारी कृषी विभागाने दिलेली, पण इतर विभागांची सुद्धा सर्व इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे। माझा ऐकून राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे, कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल। पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही, शेतकरी येत नाही, कारण
ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय. साधारणतः आज 19 ते 20,000 कोटी रुपयाचे GR हे ऐका ना, शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले आहेत. साधारणतः 20-22 जे GR निघालेले आहेत. साधारणतः 28 शासनाचे GR निघाले आहेत. 19,801 कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे. त्यामुळं शासनाचे GR केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे, परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही. थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ते माहिती सगळ्या डिपार्टमेंटला नुसत्या कृषी विभागाचं नाही, पुरं आहे. अतिवृष्टीमुळे ज्या ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली, इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी मदत पुनर्वसनी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे माननीय CS यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या आठवड्यात पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांना एवढं सांगतो, तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही, जरी प्रस्ताव जरी अचूक पाठवलेला आहे, हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण गृहीत धरलेले आहे. हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा 28 शासन GR काढलेत. आपण 19,801 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे. केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली आहे. किती मागितली साधारणतः आपण किती केंद्राकडून? इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित आहे? तुम्ही काय अहवालामध्ये सांगितलेलं आहे, जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला आहे? किती हेक्टर शेतीबद्दलचा आहे? किती साधारणतः 1,03,00,000 एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचा आपण ते पाठवलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते. या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही मदत मागितली शासनाकडे, ऐका ना पॅकेज आता सगळ्या विभागाचं हे असल्यामुळं आपण 1 कोटी आपण 2-3 लाख हेक्टर हा कृषीचा आपण मागणी करतोय. आणि इतर विभागाच्या माध्यमातून नुसतं कृषी विभागाचं नाही, अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये घराचे पडझड असेल, पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचं हे गेलं असेल, त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला हा आपण पाठवतोय. मी तुम्हाला सांगतो, जरी केंद्र सरकारला प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला, कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला, गेल्या आठवड्यात पाठवला, तरी सुद्धा केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार ह्या अपेक्षेवरती राज्य सरकार हे शेतकऱ्यांना मदत करत असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की NDRFच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच, परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे. आणि एवढंच काय की मला सकाळी कुणी तर मला तुमच्या अनेक चॅनल विचारलं की त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारलं. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या ह्याच्याखाली एक कमिटी ही राज्य सरकारने नेमलेली आहे. आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू असतील, शेट्टी साहेब असतील, आमचे डॉक्टर शेतकरी संघटनेचे सगळेच नेते, सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांची एकत्र बैठक करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पहिल्या आठवड्यात येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही सांगताय की 2 आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठवून, तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क तरी साधलं का? तुम्हाला पोहोचलेला आहे सर त्याच्याकडे लक्ष म्हणजे काय? ऐका ना, हा विषय नुसत्या कृषी विभागाचा नाहीये, हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे. आणि ऐका ना, हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतं. त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय, आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो, जे नुकसान झाले साधारणतः 1,03,00,000 हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 1,31,00,000 शेतकरी, 1,31,00,000 शेतकरी आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे 1,03,00,000 हेक्टर असं नुकसान झालेलं आहे. असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून. आणि मदत पुनर्वसन सगळ्या डिपार्टमेंटचे एकत्र करून हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो. तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, ह्या प्रस्ताव जो काय होईल, पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता, केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय. साधारणतः
की 28 GR आपण काढलेले आहेत. साधारणतः 19,801 कोटी रुपये आत्तापर्यंत आपण शासनाचे GR निघालेले आहेत. त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कमसुद्धा येणाऱ्या जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कमसुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल. प्रस्ताव पाठवण्यास उशीर झालाय का? कारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आलाय, आता 3 महिने झाले. आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर, आता नोव्हेंबरमध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तुम्हाला माहिती आहे साधारणतः 4,89,000 हेक्टर तिथं नुकसान झालं. त्यावेळेस सुद्धा 10 लाख 10.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले. मी गंमत सांगायचं की तुम्ही एक संभाल तुमच्या लक्षात ना की केंद्राला माहिती पाठवते परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही. केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे. आणि थोडा उशीर जरी झाला ऐका ना, केंद्राला माहिती उशिरा पाठवली नाही त्यात कोणाचं नुकसान नाही. केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय किंवा शेतकऱ्याची आपण मदत करतोय. आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही. त्यामुळे उशीर झाला. कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला. त्यामुळं साधारणतः नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे. साधारणतः 1,03,00,000 हेक्टर आणि 1,31,00,000 शेतकरी ही आपण माहिती केलेली आहे. आणि ते पैसे केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहीरच केलेली केंद्राने ते पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे. या 1,03,00,000 हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बर्समेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी तुम्ही हे ऐका ना, हे माहिती ऐका ना, हा आकडा ऐका ना, हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एकटा नसता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी हा शेतीच्या माध्यमातून इतर सुद्धा काही गोष्टी ऐका ना, इतर पण काही गोष्टी असतात म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र आकडा केला जातो. आपण मागणी करताना आपण जरी जास्त केली असली तर शेवटी आपण जे पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार आपल्याला जे केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपले आपण काय केले केंद्र सरकारच्या पैसे मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही. आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला तुम्हाला विसर पडला असेल तुम्हीच भाषणामध्ये तिथं म्हणलेलं होतं की लाडक्या बहीणची योजना आहे त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय, लोकांना पगार उशिरा होत आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा आणि तुम्ही आता म्हणताय की सरकारचे पैसे यासाठी प्रयत्न ऐका ना, मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांग ऐका ना, मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हटलेलं नाही. त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत आणि लाडक्या बहिणींमुळं आम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेवटी लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण स्वतःच्या राहील त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या ऐका ना की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही, उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये ऐका ना करणार आहोत. ऐका ना, पण जरी हे पैसे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्या इतर ठिकाणी ह्याला आम्ही कात्री लावून आम्ही जे पैसे हे करतोय आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. आम्ही इतर ठिकाणी हे करून हे शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये म्हणजे राज्य सरकारने 28 GR काढून 19,801 कोटी रुपयाचा माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. मामा प्रश्न असा आहे तुम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवलाय तो पोहोचला असेल किंवा पोहोचला नसेल हा पुढचा विषय आहे. तुम्ही पंचनामे केलेत, तुमच्या राज्य सरकारने सगळे पंचनामे केलेत. ऑक्टोबर मध्ये जे काही झालं महाराष्ट्रात आकडा किती तुम्ही मदत म्हणून केंद्र सरकारकडे हे सगळे ऐका ना हे सगळ्या डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंट माहिती सगळ्या डिपार्टमेंटला किती होतो 5 मिनिट ठीक आहे सगळ्या डिपार्टमेंट देऊ आपण लगेच. हो माझ्या लक्षात आलं लगेच देऊ मला देतो. मामा दुसरे एक म्हणायचे की तपोवन मध्ये जी वृक्षतोड केली जाते त्याच्यात राज्य सरकारमध्ये 2 गट झाले म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात की तोडली पाहिजे, अजितदादा स्वतः त्याला तोडायला विरोध करतात किंवा त्या जे कलाकार जयदी शिंदे बी जाऊन तिथं आंदोलन करतायत. तर ते दादा जयदी शिंदे सोबत आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी. मी ऐका ना मी ऐकलंय पण या बाबतीमध्ये मी काही जास्त माहिती घेतलेली नाही आणि एखादी गोष्ट आपल्याला ऐका ना आपल्याला आपण माहिती झाडं तोडू नये मताचा मी आहे. झाडं तोडू नये ह्या मताचा मी आहे वैयक्तिक. जे तिथं बनवायचंय ते दुसरीकडे बनवू शकतो का?
हा विचार. मुद्दा असा आहे मामा, तुम्ही सगळं सांगितलं, सरकारने किती मदत केली, सगळं सांगितलं, पण केंद्राकडे वेळेत प्रस्ताव जाणं अपेक्षित होतं. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला एक मी अजूनही तुम्हाला ऐका ना तुमचं बाईंनी सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही लगेच पैसे देतो, पण आज 3 महिने झाले का प्रस्ताव पाठवला गेला नाही याचं उत्तर मी तुमचे ऐका ना, मी तुम्हाला हेच सांगतो की केंद्राकडे अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे. आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली. ते अपडेट हे होईल असं नसतं. परत प्रस्ताव केंद्र ऐका ना, केंद्र सरकारकडे परत प्रस्ताव पाठवता येत नाही. आपण आणि माझं म्हणणं प्रस्ताव उशिरा पाठवला, आपण शेतकऱ्यांना कुठं थांबवलंय? शेतकऱ्याला आपण मदत दिलीच ना शेतकऱ्याला. आपण शेतकऱ्याला त्यात कुठेही शेतकऱ्याचं नुकसान केलेलं नाही. ज्याप्रमाणे पंचनामे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे साधारणतः मी तुम्हाला परत सांगतो 19,801 कोटी रुपयाची आपण GR हे आपण त्यांना शेतकऱ्यांना मदत केलेली. त्यामध्ये कुठेही म्हणजे केंद्र सरकार मग तेच सांगतो ना तुम्हाला. लाडके बहिणीला पण घेऊ शकलो नाही. अहो आता केंद्राकडे मदत मी तुम्हाला तेच सांगतो. पण एक मिनिट, आपण आता हे नोव्हेंबर केंद्राकडे पहिली मदत मागितली असती, नोव्हेंबरचे पंचनामे काय झालं असतं? परत डबल प्रस्ताव परत का? पाऊस उशिरा पडला त्यामुळे परत एकदा अतिवृष्टी झाली. बघा तुम्ही जून पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी होती. माहिती आपल्याला माझं काय म्हणणं आहे की ऐका ना, एक मिनिट, आणि काही एनडीआरएफची काय रक्कम बरं का, एनडीआरएफची काय रक्कम आपल्या राज्य सरकारकडे जमा असती, त्यातनं आपण काही गोष्टी केल्या. त्यामुळे त्याचा आणि जरी प्रस्ताव उशिरा आपण म्हणता जरी पाठवला, त्याचा आणि शेतकऱ्यांना मदतीपासून आपण वंचित ठेवलेलं नाही, त्याचा विचार आपण केलेला नाही. राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये मदत शेतकऱ्यांना केलेली आहे. विचारलाय काय प्रश्न किती मदत ते महत्वाचं ते ना मला मागून घ्यायला लगेच समिती नेमली. शरद पवारांच्या नाव आहे त्याच्यामध्ये काय होणार नाही आणि लेटर निघलंय व्यवसायाचं चौकशी समिती. अहो साहेब, कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी तक्रार आल्यानंतर आणि चौकशी म्हणजे काय ती काय वेगळा विषय नाही. एखादा विषय एखाद्याने मुद्दा काढला तर त्याला उत्तर देताना ठीक आहे आम्ही माहिती घेऊ, चौकशी करू म्हणजे काय ती काय त्यात काय चुकीचं आहे असं नाही. चौकशी कुणी साजं करतं. मामा यापूर्वी कधीच अशी चौकशी समिती नेमली नाही. चेअरमन आहेत, पवार साहेब चेअरमन आहेत, मग या सगळ्याच्या माध्यमातून अजिबामध्ये राजकारण, त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः पाहिलं, त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामध्ये जरी पत्र आलं असलं त्यामध्ये कुठलाही चुकीचा किंवा अर्थ आपण काढू नका. जरी चौकशीचं जरी त्यांनी हे केलं असलं त्यामध्ये एक कुणीतरी मुद्दा मीटिंगमध्ये काढला होता, मला मी आहे त्या ह्याच्या मीटिंगला विखे पाटलांनी कोणीतरी मुद्दा काढला होता. या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. चौकशी केली म्हणजे काय, चौकशी का हो का, एखाद्याला वाटलं मुद्दा काढला, त्यांच्या मनात शंका असली त्या बाबतीत चौकशी केली, शंका परत त्यांची दूर झाली, हाच विषय असतो. त्यामध्ये कुठलाही चौकशीचा विषय येत नाही किंवा कुठं कोणाला त्यामध्ये असं राजकारण करायचा विषय येत नाही. आता स्वतः पृथ्वीबाबांनी सांगितले की मराठी पंतप्रधान होणार आहे म्हणून प्रस्ताव थोडं जास्त असं काय आहे? पृथ्वीराज बाबांनाच विचारतो. नगर इलेक्शन इंदापूरचं राज्यात बऱ्याच पेटलं, म्हणजे तुम्ही आता इंदापूर सगळं बघितलं. काल तिथंही अनेक ठिकाणी ज्या घटना झाल्या, म्हणजे असं खरं तर व्हायला नको होतं की काही तुमच्या मित्राने अजितदादांवर प्रेम, अनेक ठिकाणी पैशाचं वाटप करण्यात आलं आणि तुमचे मित्र हर्षवर्धन पाटलांनी तुमच्या नेत्यावर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील हे देशाचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणं बरोबर नाही. ते आमचेही नेते आहेत म्हणून गरीब तुमचे किती झाले? देशाचे नेते म्हणून गरीब नाही, ते आमचे पण नेते आहेत. निवडणुकीचा खेळ खंडोबा झाला, दिवस वैराचे आहेत, सामन्यातून टीका केली, निकाल पुढे गेल्यामुळे. तर कुणी टीका केली काय केली मला माहीत नाही. आणि शेवटी मी नेहमी लक्षात ठेव, विरोधकांचं काम असतं टीका करणं, त्यात त्यांचं चुकीचं नाही आणि आमचं पण चुकीचं नाही. आणि अशा प्रकारे निवडणूक होणं योग्य आहेत ते, जे काही कालच्या निवडणुकीत सगळं चित्र तुम्ही बघितलं असेल. नाही हो का, आता काय आहे, निवडणुका आता नवीन तरुण वर्ग, प्रत्येकाच्या अपेक्षा, प्रत्येकाच्या मागण्या, निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी निवडून येण्यासाठी केल्या जातात नक्कीच त्या मनाला पटत नाहीत, परंतु शेवटी निवडून येणं हा निकष असल्यामुळं काही गोष्टी होत असतात. आता ते काय एक पक्ष त्याला जबाबदार नाही, त्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत, त्यात तुम्ही पण जबाबदार आहात सगळेच.